वाहतूक पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी कारवाईत केली वाढ। राज्यभर वेगवेगळ्या महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताचं प्रमाण वाढल्याने रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी हे अपघात रोखण्यासाठी कारवाईत वाढ केली आहे। रत्नागिरी वाहतूक पोलिसांनी जिल्ह्यातील अपघाताचं प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने कारवाईत वाढ केली असून महामार्गावर वाहन चालविताना सीट बेल्टचा वापर करणे, हेल्मेट वापरणे, धोकादायक वाहन वाहतूक करणे, बेदरकार वाहन चालवणे, वाहन चालविताना परवाना नसताना वाहन चालवणे, मद्यप्राशन करून वाहन चालवणे, अज्ञात मुलांना वाहन चालवण्यास देणे या आणि अशा विविध प्रकारच्या वाहन चालवणे प्रकरणी रत्नागिरी वाहतूक पोलीस सज्ज झाला असून त्यांनी रत्नागिरी शहरासह जिल्ह्यात वाहनांवर कारवाई करण्याचा प्रारंभ केला आहे। त्यामुळे बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर निर्बंध येऊ लागले आहेत। 1 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत सुमारे 8,200 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून सुमारे 16.5 लाखांचा महसूल गोळा करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यात वाढतं पर्यटन पाहता जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या गाड्या काळ्या काचा करून येत असतात। या काळ्या काचांमुळे गुन्हेगारी वाढत असल्याचा संशय असल्याने अशा गाड्यांवरही कारवाई केली जात आहे। वाहतूक पोलिसांनी अपघात रोखण्यासाठी कारवाईचा बडगा उगारल्यामुळे या बेदरकार वाहन चालवणाऱ्यांवर वचकही बसेल आणि अपघाताचं प्रमाणही कमी होईल। दरम्यान या कारवाईचं मात्र जनतेतून स्वागत केलं जात आहे।